कशासाठी उपोषण केले तुम्ही? आम्हाला आहे ना तिथून रस्ता नाही जायला. पाऊस जर आला तर अख्ख्या गावाचं पाणी आमच्या घरात पाणी येतं पार. मैत झाली तर मैत काढता येत नाही बाहेर आम्हाला. आता सध्याला तिथून चालता येत नाही, पायी चालायला सुद्धा रस्ता नाही, एवढा रस्ता छोटा झालेला आहे. त्यामुळे उपोषण धरलेलं आहे. आमच्या दारात आहे ना भरपूर चिखल होतोय आणि जर वेळेस असं रस्त्यामुळं काय कामं नडलेली आहेत ती सगळी त्या रस्त्यासाठी रखडून राहिलेली. त्याची सर्वांनी काळजी घेऊन आम्हाला रस्ता करून द्यावे हेच आमचं म्हणणं आहे. रस्ता लवकर व्हावा. म्हातारी माणसं लेकरं सायकल सुद्धा जात नाही, मुलं बाळ पडतात. आता आमचं झालं वय, पण ह्या पिढीचं तरी काय पुढे नको का व्हायला? काहीतरी फायदा पाहिजे ना. आता आमचं वेगळं, पण ह्या नातवंडांचं कसं होणार? मुलं जातात शाळेत, त्यांना जाता येत नाही. आणि त्याचा मार्ग काढा. सगळ्याला टेन्शन येतं या. आज महागाईचा काळ आहे, मुलांना टेन्शन, मुलींना टेन्शन, सुनांना टेन्शन. लवकरात लवकर करा एवढी विनंती करते मी तुम्हाला. हा रस्ता प्रलंबित राहिलेला आहे. प्रत्येक वेळेस आम्ही मागण्या केल्या, आमचा रस्ता करून द्या. त्यांनी अतिक्रमण काय हटवलं नाही. जेव्हा की तो त्यांचा रस्ता नाही, पण तो सरकारी जागेत त्यांनी अतिक्रमण केलेलं असून सुद्धा प्रत्येक वेळेस सगळ्यांनी सांगून सुद्धा त्यांनी काय ऐकलं नाही. आणि तो रस्ता इतका दुर्दम अवस्थेत आहे, तिथून चालताच येत नाही. आमच्या इकडं मेडिकल इश्यू असणारे बरेच पेशंट्स आहेत, ज्यांना जॉईंटचा पेनचा त्रास आहे. ती माणसं चालू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी तर तो खूप धोकादायक आहे. अशा खूप केसेस घडलेत की तिथून घसरून पडून कुणाला तरी इजा झालेली आहे. त्यासाठी तरी तो रस्ता लवकरात लवकर व्हायला पाहिजे. नमस्कार. या ठिकाणी कोराळे बुद्रुक चर्मकार समाजाच्या वतीने जे रोडसाठी आमरण उपोषण करण्याची जी वेळ आली आहे ती शक्यतो यायला नव्हती पाहिजे. आणि ती वेळ जर आली तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हा जो रस्ता आहे कुणाच्या मालकीचा मागत नाही आपण. जो शासनाने आपल्याला जो अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा तर आपण लोक स्वतः करतातच, पण प्रशासनाला एवढीच विनंती की बाबा जी रोडची मागणी आहे त्यांची ती पूर्तता करावी. कारण की तो रोड जो आहे तो कागदोपत्री त्यांना पूर्णपणे, म्हणजे आज जे जुनी जाणती लोक आहे, वयस्कर माणसं आहेत, त्यांना जर आता खोटं नाटं सांगून नाही का म्हणजे होईल करल, तर त्यांनी आता त्यांची पिढी तर गेली. आता तरुणांनी हा आवाज उठवलाय, तर माझं एक म्हणणं आहे की बाबा ह्यांना ते पूर्णपणे कडलं नाही व्हावं त्यांनी. आणि प्रशासनाला एवढीच विनंती की कागदोपत्री पूर्ण कायमचा रस्ता, चांगल्या दर्जाचा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा. आणि आज यांचं त्या उपोषणासाठी लवकरात लवकर ही वेळ न आणता म्हणजे आंदोलन तीव्र होण्याच्या आधीच त्यांनी जर पूर्ण हे केलंय तर ते पाठपुरावा होऊन तुम्ही करू शकता आणि ते तुमच्याकडे आहे. आणि असं नाही की ती अडचणीतली गोष्ट आहे, ती सोपी गोष्ट आहे. आणि हे सुद्धा स्वतः म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही अधिकाराने ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस तुम्ही अधिकाराने त्यांचे फॉर्म मागता, त्यांना आरक्षण पडलं तर तुम्ही त्यांना सदस्यत्व देता. परत उपसरपंच पद त्यांना आहे, सरपंच पद आहे, तर तुम्ही नुसते नावाला सरपंच पद आणि उपसरपंच पद देत असताल आणि त्यांची कामं करत नसताल तर ह्या गोष्टीला कुठेतरी दुजारा मिळतोय आणि कुठली तरी वाईट वळण लागतंय. ही वळण ही सरळ आणावी आणि ही कामं व्हावीत अशी आमची पण ग्रामस्थांची इच्छा आहे. नमस्कार. चर्मकार समाजामार्फत आज जे आमरण उपोषण केलं जाते कोराळे बुद्रुकमध्ये, ते वास्तविक पाहता घडायला नको होतं. कारण शासनाकडून वित्त आयोगामार्फत विशेषतः 13व्या 14व्या 15व्या वित्त आयोगामार्फत दलित समाजासाठी त्यांच्या सोयी सुविधांसाठी रस्ते, गटारी, शौचालय यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु त्या निधीचा वापर या कोराळे बुद्रुक गावातील चर्मकार वस्तीसाठी अजिबात केला गेलेला नाहीये. आज ग्रामपंचायत स्थापन होऊन जवळपास 80 ते 85 वर्ष झाली, परंतु दलित समाजाचा वापर, ह्या चर्मकार समाजाचा वापर हा केवळ एक गट्टा मतदान म्हणूनच पाहिले गेले. त्यांच्याकडे त्यांना कायम दबावाखाली ठेवणं आणि रस्त्याचा वापर हा त्यांच्या सोयीनुसार करायला लावणं आणि त्यांच्याकडून मतदान घेणं, एवढ्याच गोष्टी फक्त गावपुढाऱ्यांनी पाहिल्या. गावात जर सरपंच निवडून आला तर त्याचं काम असतं की त्यांनी सर्व गावकऱ्यांना समान न्याय दिला पाहिजे, सर्व समाजाला समान न्याय दिला पाहिजे. परंतु कोराळे बुद्रुकमध्ये आजपर्यंत असं काही दिसलं नाही.
विशेषतः चर्मकार समाजाबाबतीत हा आजपर्यंत सर्वच गावपुढाऱ्यांनी अन्याय केलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की चर्मकार समाजाच्या या वस्तीसाठी जो रस्ता आहे तो सिटी सर्वेचा रस्ता आहे. त्याची मोजणी झाली आहे. ग्रामपंचायत मार्फत पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरण्यात आलेले आहेत. एवढं झालेलं असतानाही केवळ राजकीय दबावापोटी त्यांना त्यांच्या रस्त्यापासून वंचित ठेवणं हे बरोबर नाही. तरी प्रशासनाने यांच्या आमरण उपोषणाची लवकरात लवकर सहानुभूतीपूर्वक दखल घ्यावी आणि त्यातून मार्ग काढावा अशी त्यांना विनंती करतो. नमस्ते म्हणलं. आज आम्ही आमरण उपोषणाला इथे आलेलो आहोत. आज चर्मकार बांधवांच्या सपोर्ट करायला आज आम्ही आलेलो आहोत. कारण त्यांना रोड गेली 50 वर्षे झालं त्यांना रोड नाही आणि ती रोड त्यांना मिळावा यासाठी आम्ही इथं उपोषणाला आलेलो आहोत. तसेच कोराळ्यातून माळशिकारेवाडी रोडला 89 लाखाचा रोड आलेला आहे. तरी हे ते काम आता ते बंद पडलेले आहेत. ते काम लवकरात लवकर चालू व्हावे आणि नाही काम चालू झाले तर आम्ही त्याही कामासाठी उपोषणाला बसणार आहोत.